कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासावर गेली 20 वर्ष केवळ चर्चाच झाली, विकास मात्र झाला नाही। आता केंद्रातील आणि राज्यातील स्थिर सक्षम भाजप सरकारमुळेच कोल्हापूर जिल्ह्याची सर्वच क्षेत्रात वेगाने विकासाची घोडदौड सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी व्यवसाय विस्तार आणि निर्यातीला प्राधान्य द्यावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। कोल्हापूर फर्स्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं विजन घेऊन उद्योजक सुरेंद्र जैन यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 22 संस्था, संघटना आणि उद्योजकांनी एकत्र येऊन कोल्हापूर फर्स्ट ही संघटना स्थापन केली आहे। कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ही संस्था केवळ जिल्ह्याच्या विकासावर चर्चा घडवून आणते आणि सक्रिय योगदान देते। रविवारी या संस्थेचा पहिला वर्धापन दिन पार पडला। या निमित्तानं जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत विविध विषयांवर चर्चा झाली। प्रारंभी कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी संघटनेचा हेतू आणि विजन सांगितलं। कोल्हापूर फर्स्ट कडून मांडलेले विकासाचे विविध मुद्दे आणि प्रकल्प वेगाने मार्गी लागले आहेत असं सांगत जैन यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनाचे आभार मानले। यापुढेही कोल्हापूर फर्स्ट कोल्हापूरच्या विकासासाठी ठोस आराखडा घेऊन काम करेल अशी ग्वाही सुरेंद्र जैन यांनी दिली। याच मुद्द्यांचा आधार घेत खासदार धनंजय महाडिक यांनीही राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून जिल्ह्याचे अनेक प्रश्न सुटल्याचं सांगत विविध विकास कामांचा आढावा घेतला। कोल्हापूरच्या हवाई सेवेचा विस्तार, विमानतळ टर्मिनल बिल्डिंग, कोकण रेल्वे प्रकल्प, सर्किट बेंच, IT पार्क असे प्रश्न मार्गी लागले असून कोल्हापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचं सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं। सन 2029 पर्यंत जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात गतिमान बदल होतील, उद्योगधंद्यांची वाढ होईल। बाहेरून नवे उद्योग येण्याऐवजी स्थानिक उद्योजकांनी आपली क्षमता वाढवावी तरच जिल्ह्याची औद्योगिक प्रगती अधिक वेगाने होईल असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं। येत्या दिवाळीपर्यंत नवी दिल्लीसह अन्य काही महत्त्वाची शहरं कोल्हापूरला हवाई सेवेने जोडली जातील असंही त्यांनी जाहीर केलं। तर आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यात नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक उद्योजकांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं। तसंच अतिउच्च दर्जाचे उद्योगधंदे कोल्हापुरात येत असतील तर त्याचंही स्वागत केलं जाईल असं आमदार कोरे म्हणाले। आमदार राजेश क्षीरसागर यांनी कन्व्हेन्शन सेंटरसह कोल्हापुरात सुरू असणाऱ्या विकास प्रकल्पांची माहिती दिली। केंद्र सरकारकडून सुरू असलेली जनगणना पूर्ण होताच पुढील वर्षीच्या 31 मार्च नंतर कोणत्याही क्षणी शहराची हद्दवाढ होईल असंही आमदार क्षीरसागर यांनी जाहीर केलं। तर आमदार अशोकराव माने यांनी महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी नवीन उद्योग प्रकल्प सुरू करत असल्याचं जाहीर केलं। यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला उमेश देशमुख, विद्यानंद बेडेकर, अजय कोराणे, सचिन शानभाग, जितेंद्र शहा, ऋतुराज इंगळे, नितीन वाडीकर यांच्यासह व्यावसायिक उद्योजक उपस्थित होते।